स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठाच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय गोवा मुक्ती लढा. तर पोर्तुगालनं मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. आता तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला आणि या लढ्यामध्ये डॉक्टर टी.बी. कुन्हा हे अगदी आघाडीवर होते. त्यांनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेमध्ये जागृती घडवून आणण्याचं कार्य केलं. त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समिती ही स्थापन केली. पुढे 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना मुंबईमध्ये स्थापन केली आणि 1946 मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषण बंदीचा हुकूम मोडला आणि त्याच्याबद्दल डॉक्टर कुन्हाना 8 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे इसवी सन 1946 मध्येच डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यामध्ये मडगाव येथे भाषण केले. त्याच्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारनं हद्दपार केले आणि मग या सुमारास गुजरात मधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी करण्यात आली. मग पुढे 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र असा हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा संपूर्ण तो प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. या हल्ल्यामध्ये विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतला होता. 1954 मध्ये गोवा मुक्ती समिती ही स्थापन करण्यात आली आणि या समितीनं महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यात मध्ये पाठवल्या. पुढे त्यात ना ग गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेव शास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई इत्यादींचा सहभाग होता आणि मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. सत्याग्रहींवर पोर्तुगीज सेनेने अमर्याद जुलूम अत्याचार केले. यामुळं भारतातील जनमत अधिकच अगदी प्रक्षुब्ध झालं आणि मग गोव्यातल्या या स्वातंत्र्य लढ्यानं उग्र रूप धारण केलं, अगदी उग्र रूप. आणि मग भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते, मात्र त्याला दाद मिळत नव्हती. मग काय झालं तर मग शेवटी भारत सरकारने नाईलाजाने लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय हा घेतला आणि मग 1961च्या डिसेंबर मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. अल्पावधीमध्येच पोर्तुगीज लष्करानं शरणागती पत्करली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचं पूर्णपणे उच्चाटन झालं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने ही परिपूर्तता झाली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थानं परिपूर्ती झाली. अशा रीतीने सगळे परकीय ही राज्य साम्राज्य आपल्या भारत देशामधून निघून गेली कायमची. पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहा. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 वाक्य दिलेली आहेत, म्हणजे 2 विधानं आणि त्याच्यामध्ये काही खाली तुम्हाला पर्याय पण दिलेले. त्याच्यामधला योग्य पर्याय निवडून तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचा आहे. अर्थात चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.